नमस्कार मित्रांनो. भारताच्या इतिहासात अनेक राजे महाराजे झाले, ज्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर साम्राज्य निर्माण केलं. पण आज आपण एका अशा महान स्त्रीची गोष्ट पाहणार आहोत, जिने तलवारीसोबतच आपल्या हातातील न्याय आणि दातृत्वाच्या जोरावर प्रजेच्या मनावर राज्य केलं. त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. एक अशी राणी जिने उजाड झालेली मंदिरे पुन्हा जिवंत केली आणि आपल्या प्रजेला पोटच्या मुलासारखं सांभाळलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जीवनाचा थक्क करणारा प्रवास अगदी थोडक्यात पाहणार आहोत. 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात अहिल्याबाईंचा जन्म झाला. आज अहमदनगर हे जिल्ह्याचे नाव त्यांच्या नावावरून अहिल्यानगर असे झाले आहे. अहिल्याबाईंचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. त्या काळात मुलींना शिकवण्याची प्रथा नव्हती, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले. एकदा मराठा साम्राज्याचे सुभेदार मल्हारराव होळकर चौंडी गावातून जात होते. तिथे त्यांनी अवघ्या 8 वर्षांच्या अहिल्याबाईंना मंदिरात गरिबांना अन्नदान करताना आणि त्यांचा गोड स्वभाव पाहिला. अहिल्याबाईंची ती बुद्धी आणि संस्कार पाहून मल्हारराव खूप प्रभावित झाले आणि त्यांनी आपला मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह लावून दिला. अशा प्रकारे चौंडीची मुलगी होळकर घराण्याची सून झाली. अहिल्याबाईंचे आयुष्य सोपे नव्हते. लग्न झाल्यानंतर काही वर्षातच एका युद्धात त्यांचे पती खंडेराव यांचा मृत्यू झाला. अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या होत्या, पण त्यांचे सासरे मल्हारराव यांनी त्यांना थांबवले आणि सांगितले, माझा मुलगा गेला, पण आता तूच माझा मुलगा आहेस. तुला हे राज्य सांभाळायचे आहे. काही वर्षांनंतर मल्हारराव आणि अहिल्याबाईंचा तरुण मुलगा मालेराव यांचेही निधन झाले. संपूर्ण कुटुंब संपले होते. दुःख डोंगरा एवढे होते, पण अहिल्याबाई खचल्या नाही. त्यांनी स्वतः होळकर साम्राज्याची धुरा आपल्या हातात घेतली आणि त्या इंदूरच्या राणी बनल्या. राणी बनल्यानंतर अहिल्याबाईंनी महेश्वरला आपली राजधानी बनवली. त्यांनी राज्याचा खजिना स्वतःसाठी न वापरता प्रजेच्या कल्याणासाठी वापरला. त्यांनी संपूर्ण भारतात रस्ते बांधले आणि त्यांच्या दुतर्फा झाडे लावली. प्रवाशांसाठी धर्मशाळा आणि पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी बावड्या खोदल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परकीय आक्रमकांनी तोडलेली भारताची प्रमुख मंदिरे त्यांनी पुन्हा बांधली. यामध्ये काशीचे प्रसिद्ध विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर आणि गया येथील विष्णुपाद मंदिराचा समावेश आहे. हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी अन्नछत्री सुरू केली. म्हणूनच लोक त्यांना पुण्यश्लोक म्हणू लागले. अहिल्याबाईंची न्यायव्यवस्था अतिशय कडक आणि निष्पक्ष होती. गरिबांना न्याय देण्यासाठी त्या स्वतः दररोज दरबार भरवायच्या. त्यांनी महिलांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि महिलांचे स्वतःचे एक सैन्यही तयार केले, जेणेकरून त्या स्वतःचे रक्षण करू शकतील. त्यांच्या काळात महेश्वर हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले, जे आज महेश्वरी साड्या म्हणून जगप्रसिद्ध आहेत. त्या केवळ महालात बसून आज्ञा देणाऱ्या राणी नव्हत्या. अहिल्याबाईंनी स्वतः हत्तीवर स्वार होऊन आपल्या सैन्याचे नेतृत्व केले, बंडांचा बिमोड केला आणि राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवल्या. पण त्यांचे खरे यश हे शांततेच्या काळात दिसून आले. त्या भारताच्या आध्यात्मिक वारशाच्या शिल्पकार आहेत. 13 ऑगस्ट 1795 रोजी वयाच्या 70व्या वर्षी या महान माऊलीने जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी केलेले कार्य आज 230 वर्षानंतरही अजरामर आहे. त्यांनी
दाखवून दिले की खरी शक्ती तलवारीच्या धारेत नाही तर प्रजेच्या सेवेत असते. आज आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती साजरी करत आहोत. अशा महान वीरांगनेला माझा कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भारत पोस्टाने 5 रुपयांचे त्यांचे एक नवीन स्टॅम्प बनवले आहे. माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा. लर्निंग फंडा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ. धन्यवाद.